मित्र, पुणे महानगरपालिकेसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि तो प्रचार तुम्ही सगळं बघताय. खर तर ही निवडणूक पक्षाची राहिली नाहीये, तर ती व्यक्तीची झाली आहे. ते कसं तर पक्षाची जी निष्ठा होती ती आता आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मत देण्याच्या दृष्टीने सगळा जनसमुदाय विचार करतोय. परंतु या 15 तारखेला 15 जानेवारी 2025 ला मतदान कार्ड सोबत स्वतःचा मेंदू घेऊन जायचे. बरं, तुम्ही ज्याला निवडून देताय तो तुमच्या घरातल्या कुणाच्या तरी मैतीला आला, घरातल्या कुणाच्या तरी वाढदिवसाला आला, घरातल्या कुणाच्या तरी लग्नाला आला म्हणून तुम्ही निवडून देणार आहात का, याचा सुद्धा विचार करा. कारण की आपण जो उमेदवार निवडून देतोय तो पुढची 5 वर्ष आपल्याला काय मदत करणार आहे. भारतीय संविधानानं तुम्हाला या देशाचं मालक बनवलंय आणि मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून आपण या देशाचे मालक असताना, आपला हक्क बजावत असताना आपण नेमके कोण आहोत आणि आपण कुणाला निवडून देत आहोत हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला 500 रुपयाची साडी दिली, माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला आला, मैतीला आला, बड्डेला आला, लग्नाला आला, साखरपुड्याला आला, ही आपली सामाजिक कामं नाहीयेत. आपलं सामाजिक काम कोणतं आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजवायचा आहे. सगळ्यांना या लोकशाही उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.